हॅलो हाय फ्रेंड्स. हे बघा आम्ही आलोय पावसात भिजायला. लांब बोलय बाया पडली असती मरली लागलं असतं. इथं आलोय. हे बघा लोकेशन तुम्हाला दाखवते. हे आहे सातार मधलं शारदा आश्रम. पवार साहेबांचं आहे हे. खूप मस्त आहे. पाऊस येतोय. इथं म्हणजे मैत्रिणीची मुलं आहेत त्यामुळं आलोय. ओळखीचे आहेत ते. म्हणजे तसं एका केसच्या संदर्भातच आलो इथं. तर त्यांची मुलं आहेत इथं. मग म्हटले चला मॅडम आपण मुलांना भेटूयात. तर म्हटलं चला. तर इथं आलो. असं ते आश्रम बघितलं. बरं म्हणजे खूप छान आश्रम आहे. मुलं पण आहेत आतमध्ये. चला आता मुलांना जाऊन भेटते मी. भेटावं असं मला पण वाटतंय. हे बघा हे कसं आहे. आता थांबा मी 1 मिनिट हे करून दाखवते. शारदा आश्रम नाही का. शारदा पवार प्राथमिक आश्रम शाळा. शारदाबाई पवार प्राथमिक आपलं माध्यमिक उच्च न्यायालय माध्यमिक आश्रम शाळा प्रतिभा कला केंद्र. तर असं आहे हे. पाऊस पडतोय. लोकेशन खूप छान आहे. सगळे हिरवळ आहे. बघू शकताय तुम्ही. आतमध्ये एंट्री करते मी. एंट्री करायला हे बघा असं आहे. मला आधी माहित असतं तर मी काहीतरी. तिथं मुलं आलेत ना. ते दादा आलेत ना भेटाय मुलांना. ताईन दादा फलटणचे. त्यांच्या सोबत आहे. मी का त्यांच्या आत्ते. हो बघा किती सुंदर असं आहे नाही का. मस्त आहे. हिरवळ आहे. तसं म्हणजे सख्या आत्या नाही मानलेल्या आत्या आहे. मला हात येऊन दिलं नसतं म्हणून म्हटले. मग नाव सांगितलं असतं तर येऊन दिलं असतं. पण जाऊ दे चला आलं तोंडात. हे बघा कसं मस्त शरद पवारांचं पुतळा आहे. शरद पवारांचं आहे का कोणाचं आहे मला काय एक्झॅक्टली ओळखू आहे नाही. तुम्ही ओळखून सांगा. मला पवार साहेबांसारखे नाही दिसत आहे. कोणाचं आहे. खूप छान असं आहे वातावरण इकडचं. पाऊस वगैरे पडतोय नाही का. मी फर्स्ट टाइमच आले इकडं. का रडती ती. होय का. कुठले दादा तुम्ही. इथलेच आहे म्हणजे. इथले इथं पण मुलं ठेवतात का. कुठले. हा का. नाही मी बारामतीचे. बारामतीचे आहे. बारामतीतच. हो शरद पवारांच्या गावचं म्हणजे काटेवाडी. ही मुलं शाळेत आहेत इथं. माझ्या मुली. होय का. किती आहेत. होय. कशी आहे शाळा इथं. छान आहे का. तुमची मुलं टाकायची. नाही माझी मुलं नाही टाकायची. ती मी त्यांच्या सोबत आलेले आहे. त्यांची मुलं आहेत तिथं. मग चला म्हटलं मी लाईव्हला व्हिडिओ वगैरे बनवत असते ना. मग म्हटलं चला व्हिडिओ बनवावा म्हणून आले आतमध्ये. तुमची ओळख झाली. काय नाव आहे तुमचं. किती मुली आहेत तुमच्या. 1 2 3 4 मुली. माझं आडनाव रणवरे. मी जय भीम आहे दादा. मी जय भीमची आहे. ही बघा ह्यांची ह्या दादांची फॅमिली आहे. तुम्ही बी से म्हणल्यावर जय लहूजी. जय लहूजी आहे की नाही. पुरींनो रडत होती ती. चला आतमध्ये कसं आहे मला बघू द्या.
खूप छान आहे. एंट्री केले, एंट्रीला असे फोटो वगैरे लावलेले मस्त आहे. चल इथं लॉक लावलंय, आत येऊन देणार नाहीत ना तसं. आत यायला एंट्री कुठून आहे ग? खालून नाही का तिकडून? ओके. काय म्हणतोय? हो इंस्टाला व्हिडिओ. तुमचं नाव काय? सुनंदा रणवरे. बघता का तुम्ही माझे व्हिडिओ? हो दीदी बघते आमची. होय का? हो का? माझे फॅन पण भेटले. बघते का तू? माझे फॅन पण भेटले. माझे व्हिडिओ इथपर्यंत पोचतात. ऐकून बरं वाटलं. चांगले वाटतात का तुम्हाला व्हिडिओ माझे? असतात कधी चांगले कधी वाईट. ह्याला बघता का? आपल्या युट्यूबला बघता? युट्यूबचे युट्यूबला पण माझा चॅनल आहे, SR फिल्म प्रोडक्शन. त्याच्यावर राजकारणाविषयी आणि ह्याच्याविषयी असतं. ते पण बघा. त्याच्यात बायूला दिलेलं. काय तुमचा नेता? हा त्यो कोण? राजू. काय राजू काय ते? कोण? राजू काय तर नाव ते? हा त्यांचं भांडण झालं काय? आता नाही त्याला मारलं आमच्या बॉस. कोण राजू? त्यांचं नाव काय आहे? राजू लोडी काय. मला माहित नाही, कारण का मी 3 दिवस झालं हॉस्पिटलमध्ये होते. आजच मला डिस्चार्ज मिळाला आणि इकडे काम होतं म्हणून आलते. इंस्टावर मात्र समाजाबद्दल चांगलं बोलले. हा ते नव्हतं मला माहिती. म्हणजे मला होय का? मारणार ना कसं असतं. जातीबद्दल बोलल्यावर कुणी बी. आता तुम्ही म्हटला सगळ्यांसाठी केलेलं. बाबासाहेबांनी सगळ्यासाठीच केलेले, हे तुम्ही अगदी योग्य बोलला. बाबासाहेबांनी असं 12 बोलू त्यांसाठी केलेलं. हा अगदी राईट बोललात तुम्ही. आणि मी पण त्याची सहमत आहे. हा. दोन जात ही बाबासाहेबांनी निवडलीच नाही. हा जात ते 12 बोलू त्यासाठी सगळ्यांसाठी केले. चला ऐकून बरं वाटलं. तुमचं शिक्षण किती झालंय दादा? राजू ग्रॅज्युएशन झालंय. मला वाटलं शिक्षण नाही झालं तरी पण एवढं सांगतायत असं मला वाटलं बरं का. पण यांचं शिक्षण झालंय. चला तर बाय मग. बाय. भेटूया परत. चल बाय. चला बघा, जिथं जाईल तिथं असं असतं. मला काय माहित नव्हतं कोणाचं मारलं काय झालं ती. आता ती लोक गेलेत त्यामुळं मी पण निघते. पण वातावरण खूप छान आहे शाळेचं इथलं, मस्त पैकी असं. मला तर आवडलंय खूप. आता माझ्याकडे केसेस येतात, त्याच्यात जर कोणी सांगितलं तर मी नक्कीच इथल्या आश्रम शाळेचा ऍड्रेस देईल. नाही का? खूप भारी आहे हे आश्रम. आतमध्ये नाही गेली. थँक्यू दादा, तुम्ही आम्हाला आतमध्ये जायला दिल्याबद्दल. पण मी नाही, मी लाईव्हला आहे. मी शरद पवारांच्या गावचीच आहे, तिकडची. माझी केस होती एक, त्याच्या संदर्भात आलती आणि त्यांची मुलं इथं आहे, त्यांना भेटायचं होतं. मी त्या मुलांच्या आत्या नाहीये, पण तुम्ही आता एंट्री द्यायचं नाही म्हणून मी तुम्हाला खोटं बोलले. चला ओके, चला येऊ का? शाळा छान आहे पण तुमच्या, बर का? शाळा छान आहे इथली. तुम्ही इथं वॉचमॅन आहे का? शाळा मस्त आहे. मी बघितली. आता माझ्याकडे भरपूर केसेस येतात ना. मी बारामतीची आहे बोलले की मी. अहो तेच ना, केस होती एक जरा. मग ते त्यांची मुलं इथं आहेत ना, मग ते मला म्हंटले बारामतीत काटेवाडी शेजारीच राहिले. लिमटेकची आहे मी, लिमटेकची. माहिती आहे तुला? इथंच द्यायचं का गेट पास द्यायचं? होय का? गेट पास. हे काय मुले भरपूर आहेत. हा बोल ना. बाहेर ये. तू कोणाचा आहे? काटेवाडीतला कोणाचा? बारामतीतला कोणाचा आहे तू? रासूरलाच आहे वे. बर चल बाय, जाऊ का? चला तर मग सगळ्यांशी भेटून झालं. आत नाही गेली, पाऊस येतोय त्यामुळं. चला तर मग असं शाळेचं भेटून झालं. ती लोक घ्यायला आलेत वाटतात आपल्या मुलांना, नाही का? चला बाय. तर हे दादा आहेत, शाळेबद्दल बोलतायत. ह्यांची मुलं आहेत इथं का? इथंच आहेत. इथंच आहेत का? हो.
तर शाळा चांगली आहे म्हणून सांगतात, मला तर काय माहित नाही, पण ही शाळा एक नंबर आहे. याचं शिक्षण झालं. तुम्ही सरांचे पण नाव पण सांगता ना. कदम सर, जाधव सर, गायकवाड सर. शाळेचा प्रॉब्लेम नाही. हो ना? सगळे क्रिकेट खेळतात ते. कदम सर माहितीये का? मला नाही माहित. होय का? सांगते. नाही दादा, मी बारामतीचे इकडे आले होते एका म्हणजे केसच्या संदर्भात आले होते, त्यामुळे इथं त्यांची मुलं आहेत तर त्यांना भेटायला आलतो. शाळा चांगली. हा, फक्त आपण आपलं पूर्ण शिकवायचं कसं ठेवायचं कसं आपल्याला हे आपल्या हातात. हा, म्हणजे राहण्याची ह्याची एकदम छान सोय आहे. छान हम्म. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही इथंच आहे ना रे मुलांना? काढा की, नाही काय प्रॉब्लेम. दादांना फोटो घ्यायचाय माझ्यासोबत. घ्या परत दुसरा. चला, काय प्रॉब्लेम नाही, आम्ही घेतो फोटो. हा, युट्यूबला पण आहे. आता मी हे टाकणार युट्यूबला आणि ह्याला इंस्टावरती. चला तर मग मुलांना जातो आम्ही. बाय बाय तरी करा. बाय. हा छोटू बारामतीचाच आहे. सांग बरं तुझं नाव संपूर्ण. कार्तिक शंकर शेरा. मोठ्याने. कार्तिक शंकर शेरा. हो का? कशी वाटते तुला शाळा? चांगली. चांगले शिक्षक चांगले शिकवतात का? हो. तुला येतं का? जमतं का? हो. समजतं ते शिकवतात ते सगळं? हो. बघा, ह्याला समजतंय सगळं. कार्तिक शिंदे ना? नाही शेरा. शेलार. कार्तिक शेलार. जय भीम. मन केलं का? का मी म्हणते तुला एवढ्या मोठ्याने जय भीम, तू म्हणा नाही. चला तर मग ठेवते. हा सगळा आतला आश्रमाचा परिसर आहे. मला वाटलं होतं नाही आतमध्ये येता येणार, पण ह्या दादांनी आतमध्ये आणलं. चला म्हटले दाखवतो आश्रमशाळा. खूप मस्त वातावरण आहे. मुलींसाठी अभ्यासाचं वगैरे छान आहे. इकडं डोंगर आहे, इकडं किल्ला आहे कसला तरी. कुठला किल्ला आहे हो? सज्जनगड. सज्जनगडा शेजारी. मुलांसाठी फिल्टर पाण्याची सोय, छान सोय आहे. फिल्टर आहे पाणी. अहो काकू नका फोटो नाही ग काढत. SR फिल्म प्रोडक्शन. इंस्टाग्राम. ओ माय गॉड. ही सगळ्या मुली आहेत इथं. ओके. युट्यूब चॅनल म्हटलं की आता सगळ्या मुलांचं कसं चालू इथं, म्हणजे कसं राहायची सोय आहे ना तुमची? छान आहे. काय करते? विण्या घालती. ओ काकू. तुझी बहीण आहे का? बहीण आहे का तुझी? हा, ओके. काकाची मुलगी. बघा कसं तुम्ही म्हणसाल तसं. तुम्ही तसं म्हणसाल. मुलांनी तर वेडच लावलंय बघा. चला बाय बाय. चला बाय बाय बाय. कोण राहिलं? सगळे दिसताय. चला, मला माहित असतं तर मी खायला काहीतरी नक्की घेऊन आले असते. नाही आता पाऊस पण येतोय, लांब आहे बरं का, त्यामुळं